अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार पडलं होतं कांद्यामुळं. आपल्यासोबत आज सर्व हे शेतकरी संघटना आहेत, यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, तुम्हाला काय वाटतं? अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार पडलं होतं आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या सरकारचं नुकसान देखील झालं होतं. मी प्रथम माझी ओळख करून देतो. मी राज्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रवक्ता या नात्याने गेल्या 25 वर्षापासून कांदा आणि ऊसाच्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होतो आणि साधारणतः 25 वर्षापूर्वी वाजपेयीचं सरकार पडलं. सुषमा स्वराज या दिल्लीच्या मुख्यमंत्री असताना ते सरकार कोलॅप झालं. का कोलॅप झालं तर या कांद्याच्या विषयावर, कारण सातत्याने 80पासून आपण ते कांद्याच्या विषयावर आंदोलन करतो आहोत आणि ही जिथे ऐतिहासिक भूमी आहे, इथं सुरुवात ठिणगी पडली कांद्याची. असं असताना कांद्याचा 30 वर्षापासून हा जो प्रलंबित प्रश्न आहे तो अजून मार्गी लागत नाही. माझी या केंद्र आणि राज्य सरकारला कळकळीची विनंती आहे की कांद्याच्या बाबतीत दीर्घकालीन धोरण निश्चित करून आणि कांद्याचं आयात निर्यात धोरण फिक्स करावं आणि शेतकऱ्यांना किमान 2200 ते 2400 रुपये या हमी भावाने कांदा खरेदी करावा. आणि दुसरा मुद्दा आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी शासनाला कळवू इच्छितो. परवा 10 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी 1235 कवडीमोल भावाची घोषणा केली, परंतु त्यालाही 10 दिवस होऊन गेले, एक कांदाही खरेदी झाली झाला का खरेदी? असं असताना आणि काल आणखी एक घोषणा झाली, काहीतरी 1585 रुपयाची कांदा खरेदी तात्काळ चालू करण्यात येईल, परंतु तिलाही अजून सुरुवात झाली नाही. व्यापाऱ्यांचं आंदोलन, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा अतोनात असं नुकसान होतंय. 10-15 दिवस झाले कांदा बाजारात जात नाही. देश पातळीवर मागणी खूप आहे, डिमांड आहे, परंतु इथून जो माल तिकडे गेला तरच त्या शेतकऱ्यांना 2 पैसे मिळतील, व्यापाऱ्यांना 2 पैसे मिळतील. माझी विनंती आहे सरकारला की तात्काळ याबाबतीत हस्तक्षेप करावा आणि 2 पैसे शेतकऱ्यांना मिळवून द्यावे. शेतकऱ्यांना 2 पैसे मिळाले पाहिजे, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हो, आम्हाला भीक नकोय, आम्हाला कष्टाचे जे आमच्या हक्काचे आहेत ते मिळाले पाहिजे. शरद जोशींनी सांगितलंय भीक नको हवे घामाचे दाम, यानुसार आम्हाला घामाचे दाम हवे. आम्हाला भीक नकोय, तुमचं 2000 रुपये नकोय आणि कुठलीही सबसिडी कुठलंही काही नकोय. आम्हाला फक्त आमच्या शेतीमालाच्या उत्पादन खर्चावर आधारित रस्ता भाव पाहिजे, एवढी आमची एकमुखी मागणी आहे. काय वाटतं तुम्हाला? मी खरंच म्हणतो, हे जो शेतकऱ्यांवर वाईट अवस्था आली आहे शासन कर्त्याच्या दरसोड वृत्तीमुळे झालेले आहे. खरं पाहिलं असता कांद्यावरच यांचं काय येऊन पडतं आणि सर्व कांदा पिकवताना सुद्धा महाग झालेलं आहे. आज तो सुद्धा शासन कर्त्यांनी विचार करावा. वारंवार निर्यात बंदी करून जे आपले हक्काचे देश होते ते त्यांनी आता यांनी पाकिस्तान आणि चायनाने काबीज केलेलं आहे, ही अधोगती केलेली आहे आणि आज कांदा उत्पादक शेतकरी दर दिवशी मरत आहे. याला सर्वस्व जबाबदार शासन करते आहेत. खरं पाहिलं असता अमेरिकेत 400 रुपये किलो भाव आहे आणि बांगलादेशात 100 ते 125 आणि आपल्या तिथं 2 ते 5 रुपये किलो. सोडी या शासनकर्त्यांना लाज वाटली पाहिजे. खरंच शेतकऱ्यांवर वाईट अवस्था आणलेल्या आहेत शासनकर्त्यांनी आणलेले. मी डायरेक्ट म्हणतो, सर्वस्वी शेतकऱ्यांच्या वाईट अवस्थेला जबाबदार असेल तर शासन आहे आणि आमचं एकच मागणं आहे, आम्हाला फक्त आमच्या कष्टाचं भीक नकोय, आम्हाला हमी भाव नकोय, आम्हाला घामाचा दाम पाहिजे. जय जवान जय किसान. आज शेतीला शेतकऱ्यांना जमिनी पाऊस तोंडावर आलेला आहे, पण शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाही. कॅनीमध्ये डिझेल द्यायचा नाही. शेतकऱ्यांनी जगावं की मरावं हा सर्वात आज मोठा प्रश्न झालेला आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा आपण जाणूनच घेतलेल्या आहेत. कॅमेरामन अमित सह रवींद्र जाधव, LS मराठी, चांदवड.